नमस्कार. आज या अतिशय सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि थोडेफार उपस्थित असलेले माझे सगळे बंधू, तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमात मी स्वागत करते. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला आपले पाहुणे सुद्धा तितकेच वजनदार आणि जबाबदारीचे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे सन्माननीय मंत्री आशिषजी शेलार, विधान परिषदेचे आमचे नेते प्रवीण भाऊ, 9 वेळा जे सतत आमदार होत आहेत ते आमचे कालिदासजी कोळंबकर, सायन कोळीवाड्याचे कॅप्टन आमदार कॅप्टन तमिळ सेल्वनजी, DMC साहब, मणिबालन, माझ्या सहकारी या ठिकाणी रेटीताई आहे, आमची आशा मराठे आहे, आंबेकरजी आहेत आणि माझ्या वहिनी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वहिनी आज त्या ठिकाणी नीता वहिनी सुद्धा उभी आहे. कार्यक्रमाला नाव दादा एकदम भारी दिलंय. नाव दिलंय ताई देख भर घे भरारी. राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या महिला, जितनी भी हमारी बहनें हैं, जब से मोदी जी प्रधानमंत्री बने हैं 2014 से हम भरारी ही भरारी ले रहे हैं. देश की महिलाओं ने पीछे मुड़ के नहीं देखा. इसका कारण ये है कि महिलाओं को केंद्र स्थानी रख के महिलाओं को क्या चाहिए, उनके चेहरे में खुशी लाने का काम, महिलांच्या संसारामध्ये आनंद देण्याचं काम जर कोणी केलं असेल त्यांचं नाव प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या सगळ्या बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं, आपल्यावर सगळ्यात जास्त जरा उपकार कोणाचे असतील ना तर ते आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आज ते होते म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवा. या देशातल्या 50% महिला शक्तीला मतदान देण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यांनी या देशातल्या महिलांची, मातृशक्तीची त्या ठिकाणी शक्ती ओळखली. गेली इतके वर्ष आपली आई, आपली आजी दरवेळेला निवडणुकीत जाते, मत देते आणि परत येते. कोण होतो प्रधानमंत्री आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण आपल्या आयुष्यात काही बदलच झाला नाही. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा प्रधानमंत्री मोदीजी झाले त्यांनी बघितलं, अरे या देशातल्या महिला टॉयलेट के लिए डब्बा लेके बाहर जाती है. क्या अच्छा लगता था हमें? अरे काय बोलाल का नाही? आवडत होतं का? तमरेला घेऊन बाहेर जायला आवडायचं? आपल्या आईला आवडायचं? पण आपल्याकडे सुविधाच नव्हती. घराची इज्जत कोण असते का? कोण असते? बाई का बाबा? कोण असते? आणि मग आपल्या घराची इज्जत बाहेर जात होती. मोदीजी म्हणाले, भावांनो तुम्हाला सांगायचंय, तुमच्या घरची इज्जत तुमच्या घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी. आज जातो का आपण बाहेर? जातो का? पोरी जातात, सुना जातात. हा सगळ्यात मोठा बदल आपल्या आयुष्यात आणायचं काम हे त्या ठिकाणी केलंय. मोदीजींनी महिलांना आर्थिक बळ द्यायचं काम केलंय. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी आपले देवाभाऊ, त्या ठिकाणी आपले बावनकुळे साहेब, त्या ठिकाणी आपले आशिषजी शेलार, त्या ठिकाणी आपले प्रवीण भाऊ, त्या ठिकाणी आपल्या प्रसाद दादा आणि सगळेजण आपल्याला बळ द्यायचं काम करतायत. मला सांगायचंय बावनकुळे साहेब, आम्ही आता नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही. बघतो का ग? बघतो का? आणि कोणाच्या मेसेजची वाट बघतो? सांगा की कोणाच्या? पैसे आले का? आशिषजी, आम्ही एकमेकींना विचारतात का ग तुला मेसेज आला? मला मेसेज आला ना. आणि त्याच्यात जर घरी नवऱ्याने कटकट केली तर त्याचं तर काय खरंच नाही प्रवीण भाऊ. आशिषजी म्हणतात त्याच्यासाठी कांडप मशीन देतोय. एक तर मेसेज हिला आला आणि मला आला नाही, आणि त्याच्यात नवऱ्याची कटकट. आपण काय म्हणतो, इथं मला मेसेज आला नाही, तुमचं काय चाललंय? ही कहाणी घर घर की आहे. आणखीन पुढे जाऊन बावनकुळे साहेब
आम्ही तुमच्या इतक्या लाडक्या बहिणी आहोत. आमच्यात एवढी ताकद आली आहे की आता आम्ही कोळंबकरच्या नवऱ्याला पण सांगतो. काय सांगतो? जास्त गुरगुरायचं काम नाही. आमचे भाऊ कोण आहेत तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे तुमच्यामुळे, आमच्या या भावांमुळे, आमच्या देवाभाऊमुळे आमच्यामध्ये ताकद आली. अरे इतके वर्ष महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण याची भाषणं ऐकली, याचे नारे ऐकले, पण 4 पैसे जर पर्स मध्ये असले ना माझ्या हक्काचे तर शहाणपण आपसूक येतं. प्रसाद दादा, हे देवाभाऊंनी त्या ठिकाणी प्रूव्ह करून आम्हाला दाखवलं. यावेळेची दिवाळी आमची खास गेली. या वेळेला आम्ही आमच्या मनासारखं काही करू शकलो. कित्येक महिलांनी उद्योग चालू केले. अशा पद्धतीने महिलांना आर्थिक बळ द्यायचं काम केलं. काय फक्त पैशांसाठी आपण आहोत का? पैसे नाही, पैशांच्या सोबत आत्मसन्मान वाढवायचं काम सुद्धा या स्टेजवर बसलेल्या आपल्या सगळ्या भावांनी केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. अरे 9 महिने आम्ही आमच्या बाळाला आमच्या पोटात वाढवतो. असं म्हणतात की आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. आमच्यासाठी सुद्धा 2च घटना महत्वाच्या असतात. एक असतं आमचं लग्न आणि दुसरं आम्ही आई होत होते. पण नाव लागतं वडिलांचं. माझ्या मुलाचं नाव होतं आदित्य किशोर वाघ. पण आता देवा भाऊ आणि या आपल्या सगळ्या भावांनी आता माझ्या मुलाचं नाव आदित्य चित्रा किशोर वाघ आहे. आमच्या मुलांच्या नावासमोर आमचं नाव लावायचं काम हे आज त्या ठिकाणी झालं. लखपती दीदी बनवायचं मोदीजींचं स्वप्न आहे. महाराष्ट्रातल्या 17 लाख महिला या 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांचं वाढलंय मैत्रिणींनो. हेही मला तुम्हाला सांगायचं. ग्रामीण भागामध्ये आणि शहरात सुद्धा नवरा येतो, नीता वहिनी दारू पिऊन, जेव्हा दारू पिलेला असतो त्याच्या डोक्यामध्ये हैवान असतो. जे आपल्या मुलांची आई आहे तिला मारतो, झोडतो, घराच्या बाहेर काढतो आणि काय म्हणतो? निघ माझ्या घरातून बाहेर. अशा कित्येक महिला आहेत ज्या आम्हाला फोन करतात. आज मला तुम्हालाही सांगायचंय, आपल्या सरकारने, मोदीजींच्या सरकारने, देवाभाऊच्या सरकारने एक नंबर आपल्यासाठी दिलाय. तो नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? जरा जोरात बोलाल का? कुठला नंबर? लेकींना द्याल ना? मैत्रिणींना द्याल का नाही? द्याल का नाही? शेजारच्यांना द्याल का नाही? कुठेही असाल, मुंबईत असाल, साताऱ्यात असाल, कोल्हापूरला असाल, ठाण्यात असाल, पुण्यात असाल, नागपूरला असाल, जिथे वाटतं तुमच्या जीवाला धोका आहे, नंबर कुठला लावायचा? कुठला नंबर? मोबाईल मध्ये फीड करून ठेवा. मग त्या बायका आम्हाला फोन लावतात, आम्ही त्यांना सांगतो 112 ला फोन लाव. तुम्ही जिथे असाल ताई त्या ठिकाणी पोलीस काही मिनिटांमध्ये पोहोचतील आणि तुम्हाला मदत मिळेल. ज्या वेळेला पोलीस मामा येतात आम्ही त्यांना सांगतो आमच्या ताईला आधी घरात घ्यायला सांगा आणि आमच्या मेवण्याला जरा तुमच्या भाषेत 2 गोष्टी सांगा. आता मोदीजींनी काय केलंय माहितीये का? सांगू का गुड न्यूज? सांगू? आता मोदीजींनी सांगितलंय की प्रधानमंत्री आवास योजना ही बाबाच्या नाही ताईच्या नावावर असणार आहे. आणि जर का उद्या नवरा दारू पिऊन आला आणि त्याने हात उचलला तर काय सांगायचं? काय सांगायचं? याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या मैत्रिणींनो. असं कुणाच्या संसारात होऊ नये. सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहावं, चांगला संसार करावा. पण आज प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत तुमचा आणि माझा सख्खा आणि पक्का भाऊ प्रसाद दादा इथं बसलेला आहे. याच्या आधी सुद्धा त्याने असा कार्यक्रम घेतलेला आहे. माझ्या बहिणींना आत्मनिर्भर कसं करायचं हे दादाला चांगलं माहिती आहे. आजच्या कार्यक्रमात महिलांसाठी शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप होणार आहे. किती होणार आहे माहिती का? 6,666. 6666. असाही आमचा दादा नेहमी सिक्सर मारत असतो. तसे सिक्सर याच्यामध्ये सुद्धा मारले. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते हे विसरून चालणार नाही.
अंत्योदयच्या माध्यमातून बहिणींचे कार्यक्रम होत असतात, मी येत असते. दादाचं काम 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. डायलिसिस सेंटर आज त्या ठिकाणी चालू आहे. मॅमोग्राफीची व्हॅन त्या ठिकाणी टेस्टिंग चालू आहे. चालता फिरता दवाखाना त्या ठिकाणी चाललाय. मला तुम्हाला इतकं सांगायचंय मैत्रिणींनो, आज तुम्हाला जे शिलाई मशीन आणि घरघंटी मिळणार आहे त्याचा चांगल्या पद्धतीमध्ये उपयोग करा. आत्मनिर्भर व्हा हे जे मोदीजींनी आपल्याला सांगितलंय त्याच्यासाठी या आज वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी मागे राहू नये यासाठी आमचे प्रवीण भाऊ आणि प्रसाद दादा कार्यरत असतात. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 3000 महिलांच्या सेवा सहकारी संस्था प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनात आपण मुंबईत काढल्या आहेत. मुंबईत म्हणजे महाराष्ट्रातल्या संस्था आणि देवाभाऊंनी हे कमिट केलेलं आहे की या माझ्या सगळ्या बहिणींच्या संस्थांना त्या ठिकाणी काम देण्याचा GR लवकरच त्या ठिकाणी निघणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचंय, ही जी सगळी मंडळी इथं बसली आहे ही तुम्हाला बळ द्यायला बसली आहे. तुम्ही याचा लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा की कशा पद्धतीने महिलांना पुढे नेण्याचं काम, भरारी मारण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. इतक्या सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल आमदार प्रसाददादा लाड, नीता वहिनी लाड यांचे मी मनापासून आभार मानते. जाता जाता घोषणा द्यायच्या का? हात वर करून जोरात एकदम चला घ्या. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.